नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त बिस्किटापासून लागणारी बर्फी कशी बनवायची आहे ते. बिस्किटाची एवढी जबरदस्त बर्फी तुम्ही आजपर्यंत बघितलेली नसेल किंवा खाल्लेलीही नसेल, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहेत बघा, हे 3 बिस्किटचे पुडे, पार्ले बिस्किट आहेत हे. आता हे तीनही बिस्किट पुडे फोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी ही बिस्किट घेतलेली आहेत बघा. एवढी टेस्टी बर्फी तुम्ही कशापासूनच बनवू शकत नाही बघा. आणि येथे मी घेतले आहे बघा, हे बिस्किट, हे ब्लॅक बिस्किट आहे, जे ब्लॅक बॉर्नचे आहेत. यातले मी 4 ते 5 बिस्किट घेणार आहेत. आणि आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मस्त अशी त्याची मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे. आणि सर्वच बिस्किट हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण सर्व इथे बिस्किट काढून घेतलेले आहेत. आता मी पुन्हा घेणार आहे एक अर्धा वाटी साखर, तीही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. छान अशी बारीक करून घेतल्यावर आता मी यामध्ये घालणार आहे बटर. आपण जी पिठी साखर काढली होती ती 3 चमचे घालायचे आहे. 2 ते 3 चमचे, तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कितपत गोड पाहिजे असतं तिथपर्यंत. आणि सर्व व्यवस्थित बारीक मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे बघा, खूप काही जास्त लागतही नाही आणि खायलाही खूप टेस्टी आणि दिसायलाही खूप युनिक अशी दिसते. सर्व व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत फूड कलर, चॉकलेट कलर आहे बघा हा. आणि आता त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. खूप घट्ट नाही बनवायचं, थोडंसं पातळसरच म्हणजे मीडियममध्ये असं बनवायचं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. अशा प्रकारे आपण इथे गोळा बनवून घेतलेला आहे. छान असा आपला गोळा इथे रेडी झालेला आहे. आता मी इथे घेतलेला आहे कोकोनट, त्यामध्ये घालायची आहे पिठी साखर. नारळाचा किस आहे बघा, त्यात पिठी साखर घातलेली आहे. आणि आता त्यात पुन्हा एकदा थोडंसं बटर घालायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडंसं दूधही ॲड करू शकता. आता आपण जो बिस्किटाचा गोळा बनवून घेतलेला होता तो आता इथे आपण एका पेपरवर घ्यायचा आहे. बटर पेपर आहे बघा खाली. आणि अशा प्रकारे ते लाटत चालायचं आहे. मोठी अशी त्याची एक पोळी बनवायची आहे. खूप एकदम मस्त असं झालेलं आहे बघा हे बॅटर. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आणि अशा प्रकारे आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते यावरती घालायचं आहे. खूपच तुम्हाला भगर वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आहे. आणि अशा प्रकारे सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे. परफेक्ट असं आपलं बघा तयार आहे बर्फीची रेसिपी. थोडंसं मी हाताने प्रेस करून घेतलेलं आहे त्याला. आणि आता अशा प्रकारे हळूच आणि एकदम अलगद असं दाबत चालायचं आहे एक साईडनी. आणि त्याचा जो बटर पेपर आहे तो हळूहळू उचकत चालायचा आहे बघा बाहेर. आणि अशाच प्रकारे त्याचा गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे मस्त. येथे मी पूर्ण गोल असं त्याचं तयार करून घेतलेलं आहे बघा. आणि हे आता आपण एक 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. पुन्हा एकदा आता खोलून बघायचं आहे बघा. छान असं आपलं इथे मस्त असं तयार झालेलं आहे बघा. तुम्ही बघत आहात एकदम
जबरदस्त दिसतंय. एका ट्रेमध्ये ठेवायचं आहे आणि हळूहळू अगदी चाकूनी कट करायचं आहे. मस्त. एक पहिली साईड आपण याची बाजूला ठेवूयात आणि अशाच प्रकारे सर्व व्यवस्थित मी इथे कट करून घेतलेला आहे बघा. बिस्किटाचा असल्यामुळे त्याला चिकटपणा असतो एकदम बघा. खूप अशी जबरदस्त अशाच प्रकारे आपली बिस्किटाची बर्फी आहे ती रेडी आहे बघा. अशाच ज्या मी तुमच्यासाठी छान छान रेसिपीज घेऊन येते त्या नक्की बघत चला आणि लाईक सबस्क्राईब करा. आणि आणखीन व्हिडिओज बघायचे असेल तर चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.